दीप अमावस्येची कथा. दीप अमावस्या हा एक पारंपरिक हिंदू सण आहे जो आषाढ महिन्याच्या अमावास्येला साजरा केला जातो. या दिवशी महिलांनी घरातील सर्व जुने दिवे स्वच्छ करून त्यात तेल, वात घालून पूजा केली जाते. हा दिवस प्रकाश, समृद्धी आणि देवांची कृपा मिळविण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या सणामागे एक प्राचीन पौराणिक कथा सांगितली जाते. पुरातन काळी पृथ्वीवर अंधाराचा, तमसाचा प्रचंड प्रभाव वाढला होता. त्यामुळे सृष्टीच्या सर्व भागांमध्ये अशांती, रोगराई, दरिद्रता आणि संकटे वाढली होती. सूर्यकिरणे देखील या अंधकाराच्या प्रभावामुळे पृथ्वीवर पोहोचत नव्हत्या. देवता देखील या स्थितीने चिंतित झाले. त्यांनी भगवान विष्णूच्या चरणी जाऊन विनवणी केली. भगवान विष्णूंनी शांतपणे सर्व देवांचे म्हणणे ऐकले आणि ते म्हणाले, अंधाराचा नाश करण्यासाठी प्रकाश आवश्यक आहे. म्हणून पृथ्वीवरील प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातील सर्व दिवे मातीचे, धातूचे, तांब्याचे, पितळेचे स्वच्छ करून त्यात शुद्ध तिळाचे तेल आणि नवीन वात घालून आषाढ अमावास्येच्या दिवशी सायंकाळी एकत्रितपणे प्रज्वलित करावेत. देवांनी ही आज्ञा पृथ्वीवरील लोकांपर्यंत पोहोचवली. स्त्रियांनी श्रद्धेने आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ केले, त्यात तिळाचे तेल टाकून वात घातली आणि सूर्यास्तानंतर एकत्र प्रज्वलित केले. तेवढ्यात एक अद्भुत घटना घडली. तेजस्वी दिव्यांच्या प्रकाशामुळे आकाशातील अंधकार दूर झाला, वायू शुद्ध झाला, देवतांचा तेज पुन्हा जागृत झाला आणि सर्व दिशांना प्रकाशमान वातावरण निर्माण झाले. अंधकार दूर झाला आणि प्रकाशाचा विजय झाला. त्याच दिवशीपासून आषाढ अमावास्येला दीप अमावस्या म्हणून साजरे करण्याची परंपरा सुरू झाली. शेवटी एक सुंदर संदेश. जिथे दिवा तेथे शिवा, जिथे प्रकाश तेथे विकास. दीप अमावास्या म्हणजे आपल्या अंतःकरणातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा दीप पेटवण्याचा दिवस आहे.